मुसलमान खतऱ्यात आला है और हिंदू ही खतऱ्यात आला। तो सच तो बात है किसान खतरे में आ गया है। सच तो बात यह है कि किसान खतरे में आ गया है। वरचं पाणी पडलं तरी खतऱ्यात, नाही आलं तरी खतऱ्यात, औषध घेतलं तरी खतऱ्यात, खत टाकलं तरी खतऱ्यात, चार एकूण खतऱ्यात, इकून तिकून माल काढला तरी खतऱ्यात, आणि का खतऱ्यात। हिंदू कुठे खतऱ्यात आला रे बाबा? ते मोदीजीचं 15 वर्ष सरकार जर केंद्रात आहे आणि तरी हिंदू खतऱ्यात येत असं, तर तुम्ही काय आलू शिलायला गेले का तिथे? कोणाच्या खिशात जातं हे तपासणीचं खऱ्या अर्थानं काम आमचं आहे। ते चौकीदार मोदी जी अब हट गए, चौकीदार तो हमको बनना पड़ेगा। दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। माजी आमदार बच्चू कडू यांची रोही पिंपळगाव येथे सरकारवर जोरदार टीका। मुदखेड तालुक्यात मौजे रोही पिंपळगाव येथे 15 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांची शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा व शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार वंचित समाजाच्या हक्कासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। तसेच मुदखेड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने आमदार बच्चू भाऊ कडू यांचे भव्य सत्कार करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा योग्य भाव हमी भाव का मिळत नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख शंकरराव पाटील शिंदे रोही पिंपळगावकर, प्रहार दिव्यांग महिला तालुका अध्यक्ष सौ केशवताई शंकरराव पाटील शिंदे, माजी तालुका अध्यक्ष अनिल शेट्टे पाटील राजवाडीकर, सरपंच बालाजी भुजंगराव शिंदे, उपसरपंच प्रल्हाद हौसाजी शिंदे यांच्यासह मुदखेड तालुक्यातील व रोही पिंपळगाव येथील नागरिक महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। विनम्र अभिवादन करतो। उपस्थित सर्व शेतकरी शेतमजूर बांधव, खरं तर शरद जोशी साहेबांच्या काळात या शेतकऱ्यांनी इथे आपल्या प्राणाची आहुती दिली। त्या मला वाटते त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आताच मी पुतळा इथे जे उभा केला आहे त्यांनाही मी स्मरण करतो। खरं तर तो काळ शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा काळ होता। सगळ्यांच्या करतो। खरं तर या देशात शेतकऱ्यांसाठी आंदोलन व्हायचे, शेतीमालाच्या हमीभावासाठी आंदोलन व्हायचे, शेतकऱ्याची लूट होऊ नये याच्यासाठी आंदोलन व्हायचे, आणि तो काळ आता संपलेला की काय अशा प्रकारचं चित्र आपण पाहतोय। आमचे दिलीपराव पाटील शिंदे असेल, शंकरराव शिंदे असेल, माधवरावजी पांचाळ असेल, समस्त गावकरी आमचे विठ्ठलराव देशमुख ज्यांनी आताच तुम्हाला मार्गदर्शन केलं, आमचे बल्लूजी जोंजाळ, अमितजी ठाकूर, सर्व दिव्यांग बांधव, धर्मेंद्रजी सातव आणि आपण सर्व शेतकरी शेतमजूर बांधव मित्र, आम्ही रायगडावर उपोषण केलं। 3 दिवस तिथं उपाशी राहिलो। म्हटलं रायगडाच्या पायथ्याशी उपोषणाला बसलो तर थोडं सरकार लवकर जागा होईल। आणि मला वाटतं त्याच वेळेस 4थ्या दिवशी आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला। त्यांनी एक बैठक घेतली आणि बैठकीमध्ये 18 मुद्दे त्यांनी मान्य केले। त्यातलं एक आम्ही पाहतोय, कारण नेहमी सांगत असतो का मित्र, आपल्या सगळ्यांच्या समोर जाती धर्माची लढाई दाखवल्या जातं, जाती जातीमध्ये भेदभाव दाखवल्या जातं, पण खरी लढाई अर्थभेदाची आहे, पैशाची आहे। पैसा कोणाच्या खिशात जाते ते तुम्ही पाहिलं पाहिजे। या राज्याच्या बजेटमधून जो पैसा जातो, जो पैसा निर्माण होतं, तुमचा आमचा टॅक्स जे काही वसुली केल्या जातं आणि त्याच्यातून जो काही पैसा होतं, तुम्ही दात जर घासले ना भाऊ सकाळी
त्याचे टॅक्स आम्ही पाहतो. सकाळपासून आम्ही पैसे देणं सुरू करतोय. साबण घेतली तरी पैसे देतोय, आंघोळ केली तरी पैसे जाते, तोंड घासलं तरी पैसे जातं, चहा घेतला तरी पैसे जातं, जेवण केलं तरी पैसे जातं. तेलावर टॅक्स आहे, साखरेवर टॅक्स आहे. म्हणजे सकाळपासून आम्ही पैसे देत राहतो सरकारला. आणि हे सगळे पैसे जमा होते, ते जाते कुठं? कोणाचे घर भरतं? की पैसा जाता काय? हा पैसा जो जात आहे तो गरीबापर्यंत येतो का? साधा पेट्रोल डिझेल जे आम्ही पाहतो आहे, जगाच्या व्यासपीठावर, जगावर जिथून आम्ही डिझेल पेट्रोल आणतो ते 40% कमी झालं. किती टक्क्यानं कमी झालं? 60-100 रुपयाचं पेट्रोल डिझेल जे कच्चं तेल भेटायचं ते 100 रुपयाच्या ऐवजी 60 रुपयाला भेटतं. आम्ही जिथून आणतोय, अफगाणिस्तान असेल ज्या भागातून, ते जर आम्हाला 60-40 रुपयानं कमी झालं तर मग डिझेल पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे का नाही? झाले पाहिजे. पण वाढले. 15 रुपये डिझेलवर वाढवले आणि पेट्रोलवर पण वाढवले. परिणाम काय झाला हो? तुम्ही ज्या गाड्या घोड्या ज्या काही चालवल्या ते प्रत्येकाच्या गरीबाच्या नाही. एका घरानं जर आम्ही पाहतोय 100 पेट्रोल जर रोजचा खर्च केला असेल आणि महिन्याचा जर त्याचा आकडा जर पाहिला तर प्रत्येकाला महिन्याचा 1000 रुपयाची चोट आहे. 1000-2000 रुपयाची चोट आली. म्हणजे तुमच्या खिशातले 1000 रुपयानं पैसे काढले आणि पैसे कोणाच्या खिशात गेले? हा हिशोब तुम्हाला सांगायला खऱ्या अर्थानं हवाय. आम्हाला लुटत कोण? आमचे पैसे जाते कोणाकडे? पहिले तर विदेशातलं जे डिझेल पेट्रोल आम्ही आमच्या देशात आणलं ते कच्चं तेल पक्क केलं, त्या आम्ही पाहिजे अदानी अंबानीनं केलं. म्हणजे कच्च्या तेलावर प्रोसेस झालं, ते डिझेल पेट्रोल मध्ये रूपांतर झालं. ते पहिलं कंपनीनं हात मारला अदानी अंबानीच्या. 2 आदमीने खाडाला आला. आणि अशा 7 कंपन्या देशात आहे ज्या पुऱ्या भारतात वितरित करतात, पूर्ण भारतामध्ये. त्या कंपनीला 5 वर्षात 7 लाख कोटीचा नफा झाला. किती कोटीचा? 7 लाख करोड. पैसे गेले कोणाच्या खिशातले? आमच्या खिशातले गेले का उद्योगपतीच्या खिशातले गेले? खिशातले आमच्या पैसे गेले. जमा किती कंपनीले झाले? फक्त 7 लोक जो 7 लाख करोड आम्ही पाहतोय. 7 कंपनीला पैसा गेला. आणि केंद्र सरकारच्या तिजोरीत पैसे किती जमा झाले? 20 लाख करोड. 20 लाख करोड. 45 ते 50 कोटीचं, 50 लाख कोटीचं केंद्र सरकारचं बजेट आहे. केंद्र सरकार जेव्हा बजेट सादर करतं ना ते 50 लाख कोटीचं करतं. 20 लाख कोटी तर तुमचेच आहे रे बाबा. मग त्याच्यातले पैसे तुम्हाला किती भेटले विचारलं नाही पाहिजे आम्ही साधी गणपतीची वर्गणी करतो तर शेवटच्या दिवशी सभासद हिशोब घेते. का रे 1 लाख रुपये जमा झाले तर बँडवाल्याला किती दिले, जेवायला किती खर्च झाला, उठवायला किती खर्च झाला आणि गणपतीची मूर्त कितीची झाली. बरोबर आहे का नाही? तसा हिशोब आम्ही सरकारकडून घेतला पाहिजे का नाही? घेतला पाहिजे का नाही? हा हिशोब जमा केला पाहिजे. मी जे काय म्हणतो ना, जे काही लढाई आहे ते जातीभेद आणि धर्मभेदाची लढाई आहे, अर्थभेदाची लढाई आहे. पैसा कहा जा रहा है और किसके पास जा रहा है? जे काही आम्ही हिशोब मागतोय का आमचा पैसा गेला कुठं? आज युरियाचं पोतं 448 रुपयाचं भेटतं आणि त्या युरियाच्या पोत्याला सबसिडी गव्हर्नमेंट देतं 1700 रुपये. पोता 448 रुपयाचं आणि सबसिडी जातं 1700 रुपये. आणि पोते जर आम्ही पाहिजे जे काही वाटप झाले असं 100 पोते जर बाहेर निघाले तर कंपनी 1000 पोते दाखवतं. 1000 पोते. शेतकऱ्याच्या नावानं पैसा गेला युरियाच्या कंपनीवाल्याला. आणि आता युरियाचं पोतं झालं 50 किलोचं 45 रुपये. बरोबर झालं? 45 किलोचं 5 किलो कमी झालं. पण युरियाचे 5 किलो कमी झाले, पैसे कमी झाले का? पैसे तेवढेच ठेवले. त्याला माहिती मूर्ख लोक आहे, इनको क्या समजता है हिसाब. म्हणजे 5 किलो कमी झाले. मग हे ओबीसी वाल्याला वाढले, मराठ्याला कमी झाले असं काही आहे का? हिंदूला कमी झाले, दलिताला वाढले असं? होता झाला म्हणजे दर महिन्याला 2 रुपये 2 दिवस कमी झाले कमी झाले. म्हणजे 12 महिन्याला 24 1 महिन्याचे पैसे जास्त घेतले सरकार. तुम्ही बोलवायला तयार नाही. मजुरानं 50 रुपये जास्त घेतले तर आम्ही बोलतोय अरे बाबा रिचार्ज 2 दिवसाचा केला, कमी केला. पोत्याचे खताचे आम्ही पाहतोय 5 किलो कमी केले. आमचा 1 क्विंटल तो एकूण 60 नवरे. त्याला दिसतो ना, मला चेहरा दिसला पाहिजे लबाड बोलतो का खरं बोलतो. तर आता जर 50चं पोतं 45चं
30 दिवसाचा रिचार्ज 28चा, तर आमचं सोयाबीनचं 100 किलोचं पोतं 90 किलो मध्ये मोजा, जमून जाते काम. नाही जमत का? आमचंही 90 किलोचं मोजा, ते जमत नाही. इधर की लूट जारी है और इधर से लूटना चालू है. तुम्ही बरे आहे, तुम्हाला काही संताप येत नाही, राग येत नाही. तुम्ही जर जशी ते म्हैस कशी बसते गटाऱ्यात तसे बसले आहे, जमून जाईन काय म्हणतं पाहिलं जाईल. तुमची अवस्था मोठी वाईट आहे, कारण तुम्ही जाती जातीमध्ये गावागावात भांडता. गावात असे भांडता का, एखादा 1 दिवसाचा गणपती मस्जिदीवर तर थोडासा बांधा झाला तर अख्खं गाव एका दिवसात पेटते. आणि वर्षानुवर्ष आमच्या शेतकऱ्याची लूट आहे, कोणीच पेटायला तयार नाही. टीव्हीवर पहा कधी तुम्हाला, एक दिवस सकाळी ओबीसीचा नेता बोलते, दुपारी मराठ्याचा बोलते, आणि नंतर दलिताचा बोलते, मग मुसलमानाचा बोलते. संपला. शेतकऱ्याचा बोलताना दिसतं का? दिसलं? इमानदारीने सांगा, दिसतं का? मी जे म्हणाले सांगायला आलो, मी कोणत्या जातीचं नाही सांगायला आलो तुम्हाला, कोणत्या धर्माचं सांगायला नाही आलो, मी शेतकऱ्याचं सांगायला आलो, मजुराचं सांगायला आलो. तो ओबीसी मध्ये आहे, तो मराठ्यामध्ये आहे, तो दलितांमध्ये आहे, आणि तो हिंदूमध्ये आहे, मुसलमानामध्ये आहे, आदिवासीमध्ये आहे, बंजारामध्ये आहे. सवाल तो इनका है भैया. नाही तर ते बीजेपी वाले म्हणते हिंदू खतरे में आहे, हिंदू खतरे में आहे. काँग्रेस म्हणते मुसलमान खतऱ्यात आला. आपण कुठं जाऊ आता? आम्हाला दाखवा, मग आम्ही घेतो सत्ता. हे आम्हाला सगळं बुद्ध बनवायचं काम आहे, आणि हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. कारण शेतकऱ्याच्या मागे लागणं म्हणजे मूर्खपणा आहे. शरद जोशी मागे लागले, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, रक्ताचं पाणी केलं, धुळी धाड केलं सगळं आयुष्य, गोळ्या मार चालून घेतली. पण मला एका मुंबईच्या नेत्यानं सांगितलं, तू अपंगाची लढाई लढ, पण तो इथं टाळी वाजवत मी आता हे टाळी वाजवायचं हे काय, ते भर कुठे जिथं लावले पाहिजे तिथं लावत नाही. म्हणजे चुलीत लाकडं टाका, तो ह्या चौकात असा वाद आहे ना आपला. प्रॉब्लेम काय का, त्यामुळे शेतकऱ्याकडे लढू नको म्हटलं. असं काय कारण झालं तर त्यांनी सांगितलं, शरद जोशींना शेतकऱ्यासाठी काय कमी केलं, काय कमी केलं. त्यांची पत्नी सुद्धा आत्महत्या करून मरण पावली, आणि आत्महत्या करून मरण पावली तर याच्यासाठी का जोशी साहेब घरीच राहायचे नाही हो. संसारावर सगळी राख रांगोळी झाली. तुमच्या आमच्यासाठी संसार उभा करायसाठी घरचा संसार बेकार केला, आणि पती पत्नी आखरी आत्महत्या करून गेली. त्या शरद जोशींना पाडलं कोण पाडलं? अमेरिकेतल्या माणसानं पाडलं, रशियातल्या पाडलं. फक्त नाव जोशी होतं म्हणून पडला. नाव बदललं असतं तर निवडून आला असता. हिंगणघाटमध्ये, वर्धेच्या आमदारकीमध्ये हिंगणघाटला उभे राहिले आणि फालतू माणसाकडून पाडलं, ज्यानं जगाचं अर्थशास्त्र मांडलं, तुमच्या अर्थशास्त्राची व्यवस्था केली, तुमच्या अर्थाची व्यवस्था केली. त्या शरद जोशी साहेबाले आमच्या शेतकऱ्यांना मात्र मातीमोल केलं. बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही पाडलं. ही अशी विचित्र अवस्था आहे. त्या व्यवस्थेच्या बाहेर आम्ही निघालो पाहिजे. आम्ही तळमळीनं सांगायला आलो, तुम्ही राहीन त्या जातीत राहा, राहीन ते आंदोलन करा, कोणत्याही पार्टीचे झेंडे घ्या, पण शेतकरी म्हणून जगा रे, शेतकरी म्हणून जगा, हे सांगायला. कारण माझ्या मागाप शेतकऱ्याचे हाल आज पाहतोय. सोयाबीनचे भाव 3400 झाले मार्केटमध्ये. अजून तर निघाचीच आहे सोयाबीन. निघाल्यावर काय हालून, अब निकलने के बाद क्या भाव मिलेगा माहित आहे का तुम्हाला? काहीच माहित नाही राव. बरं 2000 रुपये भाव झाले तर तुम्ही काही करा काय रे, काय करा? सोंग्या सरकारनं म्हटलं आम्ही काही पैसे देत नाही, आत बसा तुम्ही, तुमचं काय करायचं आहे. आणि 2000 सोयाबीन विकायची वेळ आली तर काय करणार तुम्ही? काहीच करणार नाही. भजन करा, इथून पंढरपूरला जा, भेटलं तर भेटली बुद्धी सरकारला आली तर. काहीच करणार नाही. प्रत्येक गावात विचारतो काय करा, कोणीच काही सांगत नाही. तुम्ही गरम कधी होता रे, म्हणजे राग कधी येते तुम्हाला? अरे चुलीवरचं दूध उतू जाते रे, पण तुम्ही उतू कधी येणार आहे रे? कधी येणार आहे उतू? येतं का? उतूच म्हणताना तुमच्याकडे विठ्ठलराव, हे दूध उतू येतं, त्याची साय बनतं, सायचं दूध बनतं, दुधाचं तूप बनतंय, जे काय असेल ताक बनतंय, तुम्ही काहीच बनवत नाही. आणि सांगितलं पाहिजे बच्चों, अगर 2000 3000 में और 3400 में 4000 में अगर सोयाबीन बेचने का टाइम आएगा तो ये सब सोयाबीन का कुटार पालक मंत्री तो कलेक्टर के घर लेके जाएंगे. आहे तयारी? तुमच्यात तर करंटच नाही आला अजूनही. या गावचे लोक तर लय झोपले दिसते मला. अरे आम्ही सांगितलं पाहिजे सरकारला, आमच्या सोयाबीनचे भाव काय जाहीर केले माहिती आहे का तुम्हाला? घ्या बांधा. अरे काय भाव केले कुणालाच माहित नाही. महाराष्ट्रात फिरून
भावाची 7,000 त्याच्या आमच्या 15% नफा लागत असं सोयाबीन शेतकऱ्याला घाट्यात विकली नाही पाहिजे म्हणून किती भाव दिले पाहिजे? 7,222 का 25 आहे. आणि केंद्र सरकारनं किती जाहीर केले? 5,328 रुपये. किती केले? म्हणजे 2,000 कमी केले. आता 15% जर 7,000 भेटायला पाहिजे होते आणि 5,328 केले, 20% घाट्याने विकायला लागतं सोयाबीन. विका नाही लागत. नाही समजलं वाटते तुम्हाला? समजलं का? कोणाकोणाला समजलं नाही सांगा बरं. जाताना मला गाडीत बसून घेतो ते समजून सांग. 5,328 म्हणजे घाट्यानं विकावं लागतं. 11,000 रुपयाचे पर क्विंटल कापसाचे भाव जाहीर केले, पाठवले SMS म्हणजे प्रस्ताव पाठवला राज्य सरकारनं. 15% नफा लागन तर. आणि केंद्र सरकारनं जाहीर केले 8,110 रुपये म्हणजे 3,000 कमी दिले. एका क्विंटल मागे 3,000 कमी झाले तर एका 7 क्विंटल कापूस 7 21,000 कमी झाले. 5 एकर वाल्याचे 1.5 ते 2 लाख रुपये कमी झाले. आणि पुऱ्या गावाचे किती कमी झाले तर 50 कोटी कमी झाले. लूटा 50 करोड़ से और लाड़के बहन को दिए 2 लाख रुपये. बजाव टाळी. म्हणजे भावाला लुटलं आणि ह्या लाडकी बहिणीला दिलं. बरोबर का नाही? आता ह्या खुश आहे आणि तुम्ही आहे नाराज. सरकार मोठं हुशार आहे का? घरची बाईच जर सरकारची करून ठेवली तर माणूस कुठे जाते? बरोबर आहे का नाही? लुटलं करोडानं आणि दिलं लाखानं. आणि मग एका गावाची 50 कोटीचं नुकसान एका वर्षाचं फक्त कापसाचं आहे. मी सोयाबीनचं सांगितलं नाही, मी तुम्हाला ऊसाचं सांगितलं नाही, अजून तुरीचं सांगितलं नाही. आणि ऊसवाला काय भाव देतो तुमचा कारखानदार? काय भाव आहे? 2,500. आता इथल्या ऊसाले 2,500 आणि पश्चिम महाराष्ट्राच्या ऊसाले 34,000. 3,400 3400 म्हणजे 3,400 कुठे भेटतं? पश्चिम महाराष्ट्रात. तुम्हाला भेटतं 2,500 आणि गुजरातच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला भेटते 4,400. तुमच्या ऊसात काय कळू आहे का? तुमचा ऊस काय वरते येतं का पाण्यावर? मग तिथं वेगळे भाव, इथं वेगळे भाव. आणि सरकार काय म्हणते किती भाव भेटले पाहिजे? राज्य सरकार 4,400. तुमचं अधिक 2,000-2,500 नुकसान झालं. तुम्ही एका गावाचं नुकसान काढलं तर वर्षाचं 100 करोड आहे. आणि 50 लाखाचा रस्ता जर आमच्या आमदार खासदारांना टाकला का डमरू घेऊन वाजवत वाजवत गावात फिरवतात. त्याला हे विचारत नाही हे 50 लाखापेक्षा आमचे 1,500 कोटीचं एका वर्षात त्याचं काय झालं हे विचार अवलाद गावात पाहिजे म्हणते. पाहिजे. रोज लुटतंय आम्हाला. आज कापूस 11% आयात कर कमी केला. 11% आयात कर म्हणजे काय? विदेशातला जो कापूस येत होता जेव्हा यवतमाळला ते चहा पे चर्चा होती तेव्हा मोदीजी काय म्हणे? कापसाचा धागा, धाग्याचा कापड आणि कापडाचं गारमेंट म्हणजे शर्ट गिर्ट आपण शिवू आणि विदेशात पाठवू. ते तर पाठवलेच नाही. उलट विदेशातला कापूस घेऊन आले मोदीजी. ट्रम्प साहब ने कॉल किया, मोदी जी झुक गए और कपास देश में लेके आ गए. काय भावना आणला माहित आहे? 17,000 रुपये क्विंटल. म्हणजे अमेरिकेतल्या कापसाले भाव भेटले 17,000 रुपये. कोण दिले? तर मोदी सरकारनं दिले. आणि आम्हाला किती आहे? आम्हाला काय भाव भेटल? तरी आम्ही संतापत नाही. एका क्विंटलला अमेरिकेतल्या कापसाला, अमेरिकेतल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला जर 17,000 रुपये क्विंटलला भाव दिला जात असत आणि आम्हाला 7,000 भेटत नसत तर आम्ही काय भांगडे घालायचे का? आम्ही पेटून उडाले पाहिजे का? मित्र, हे लढाई खरा होता ना पैशाची आहे. जो कारखाना तुम्हाला 2,500 रुपये भाव देत असत आणि त्या भाव आम्ही पाहिजे आम्हाला किमान 3400 जो पश्चिम महाराष्ट्रात भेटत तो आम्हाला भेटला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही तयार व्हा. बच्चू कडू कधी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी यायला तयार व्हा. छिन करेंगे साले को, छिन करेंगे. ही लढाई का जातीपाती धर्मापुरती नाही. जो जो शेतकरी आहे त्याच्यासाठी लढाई लढतोय आम्ही. 13, 14, 15 आणि तिकडे 22, 23 या 4 ते 5 वर्षामध्ये 18 लाख करोड 200 लोकांचे माफ केले. 18 लाख करोड कर्ज माफ केलं. आम्हाला पाहिजे की ते सरसकट कर्ज माफ केले. ज्यांना कर्ज भरलं त्यालाही पैसे द्यावं लागेल, ज्यांना कर्ज नाही भरलं त्यालाही पैसे द्यावं लागेल. आणि हे सगळी कर्जमाफी तुमच्या बापाला द्यावं लागेल कारण तुम्ही लुटला आम्हाला.
आता ते भाऊ सांगत होते का बॅकवॉटरमुळे अख्खं गाव आमचं अडचणीत होतं, अख्ख्या शेती आमच्या पाण्याखाली जाते. काय दिलंय सरकारनं? आता मोर्चा झाला तिथे कुठेतरी कोणत्या गावी गेलतो आपण, कारेगाव फाट्यावर. मी तिथं बोललो 1995चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, 2004चा जायकवाडी धरणाचा निर्णय आहे, वजनी धरणाचा निर्णय आहे. आणि त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं का जर वारंवार जमीन पाण्याखाली जात असेल तर एक भूसंपादन करावं लागल, नाहीतर त्यांना हेक्टरी मदत द्यावं लागल. आणि दरवर्षी जर आमची जमीन पाण्याखाली जात असेल तर मी तुम्हाला सांगतोय, मी तिथेही बोललो 10 ते 15 दिवसात निर्णय जर घेतला नाही सरकारनं तर आम्ही तहसील कार्यालय ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. 8-5 शेतकरी म्हणून आता लढलो पाहिजे आम्ही. आमचा बाप मेला, आजा मेला, आमचा अधिक समोरचा नातो याच्यात मेला नाही पाहिजे. पैशाच्या शिवाय काहीच नाही, पैशाशिवाय इज्जत नाही, पैशाशिवाय सन्मान नाही, पैशाशिवाय बिल्डिंग नाही, घर नाही, गाडी नाही, घोडं नाही, पैशाशिवाय साधं लग्न सुद्धा होऊ शकत नाही. मित्र लक्षात घ्या का ही लढाई पैशाची का म्हणतोय? तो जे सांगतोय का 10 वर्ष झाले आमचं पाणी आमचं गोदावरीचं आमच्या वावरात येतं आणि आम्हाला सगळं उद्ध्वस्त करून जातं. ज्या पाण्यामुळे आम्ही सुपीक व्हायला पाहिजे, ज्या पाण्यामुळे आमचं उत्पादन व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे होतं, तेच पाणी आता आम्हाला मारायला लागलं की काय? आम्ही सुस्त का हो? 10 वर्षापासून आम्ही लढत का नाही? 50 रुपये मजुरांना जास्त घेतले तर आम्ही आडेरावीची भाषा बोलतोय. बायकोनं एक दिवस स्वयंपाक चांगला नाही केला तर तिचंही आम्ही तोंड शिव्या घालतोय तिकडे. 10 वर्ष लुटतोय तुम्हाला, साधी कवडीची मदत करत नाही का? बोलत नाही आम्ही. मी बोललो पाहिजे, पार्टीची गुलामगिरी सोडली पाहिजे. तुमच्या जातीपाती धर्माचे झेंडे असू द्या किती काय, तुम्ही काय करायचं लढा तिकडे, आम्हाला काही करायचं नाही. भगवा लावा का हिरवा लावा का निळा लावा का पिवळा लावा का अधिक कोणता लावा, पण हे विसरू नका त्या झेंड्याला जे कापड लागते ना, तो कापूस मला बाप शेतकरी पिकवतो, हे लक्षात घ्या. तुमचा प्रत्येक झेंड्याचा कापूस हा माझ्या बाप शेतकऱ्याचा आहे, हे विसरता कामा नये. त्याच्यासाठी लढायचं आहे आम्हाला. आणि मग हे लढाई थांबणार नाही. बच्चे कुल आर पार ही लढाई आम्ही पाहतोय, शेवटच्या क्षणापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. महाराज लोक आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. या आणि म्हणून मित्र मला जायचं आहे, अजून 2 सभा, तिथून सोलापूर जायचं आहे. 7 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं, 150-200 किलोमीटर पदयात्रा काढली. इकडे पण पदयात्रा काढणार होतो पण आता वेळ कमी आहे आणि 28ची लढाई लढायची आहे. 28 ऑक्टोबरला आपल्याला नागपूरला जायचं आहे. आपली चलाची तयारी आहे. एवढ्याच लोकांना हात वरतो. मी काय मार खाली जाऊ का तिथं? आणि आधी काही पार्टी किटीचा वादा येईल का? काही तर फक्त जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी येत नाही. बाप मेला तरी बेहतर, पण नेता जिवंत राहायला पाहिजे, अशी लोक आहेत साली. आम्ही म्हणतो नेत्याने मग साड्या, मला बाप शेतकऱ्याला मग देणार नाही. ज्या मायने 9 महिने आम्हाला पोटात ठेवलं, ती मायचं मीठ आहे, तिच्या आजू आम्हाला पुसायचं आहे, त्या मायच्या चेहऱ्यावर आनंद पाहता आहे, त्या माझ्या शेतकऱ्याला जेवढं पिकात आणि कोणी नाही म्हणतं तर आराम करू, लक्षात ठेवा. आशीर्वाद निकल सकते आगे. आम्ही संविधान निर्माण केलं, तलवारीची ताकद संविधान बनवलं. त्या संविधानाची शपथ जर आम्हाला कोणी लुटत असेल तर खबरदार, मी लुटू देणार नाही. ही जातीपाती धर्माच्या व्यतिरिक्त लढाई आहे, ती हक्काची आहे, ती पैशाची लढाई आहे, ती आमच्या इमानदारीची लढाई आहे. आम्ही बेमानीचं घेणार नाही, पण इमानदारीचं घेतल्याशिवाय राहणारच नाही. या पुण्या मनाला आम्हाला एकत्र व्हायचं आहे. तुम्ही कुठल्या जातीच्या धर्माच्या पंथाच्या आम्हाला माहित नाही. इथं महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा, अहिल्यादेवी होळकरांचा असेल, उद्या आमचे बाबासाहेब आंबेडकर असेल, छत्रपती शिवराय असेल, यांनी जे जे काही केलं असेल ते शेतकरी शेतमजुरासाठी केलं, हे विसरू नका. तुम्ही या महापुरुषाला जाती धर्मात वाटू नका. तुम्ही जाती धर्मात वाटाल तर त्यांचा विचार खलास होईल. तो आमच्या डोक्यात रुजवा. जे जे काही केलं असेल, त्यांनी जे काही अडचणी घेतल्या असेल, जे काही त्यांचं आयुष्य वेचलं असेल मित्र हो, ते तुमच्यासाठी वेचलं. आणि त्याचं भान ठेवून आम्हाला समोर गेलो पाहिजे. तुम्ही राहा कुठल्या याच्यात, मी वारंवार सांगतो, मला त्याचं काही करायचं नाही. मी शेतकरी म्हणून कसा जगणं एवढं पाहायचं आहे. त्या शेतकऱ्याचं जगणं कसं अधिक चांगलं होईल त्याच्यासाठी आम्हाला समोर जायचं आहे मित्र. काही गारपिटीचे पैसे असतात, दुष्काळाचे पैसे असतात, ते अजूनही भेटले नाही. आणि म्हणून आमच्या आमदारांनी आम्ही सांगितलं पाहिजे तर बाबा रे, एकदाचा रस्ता
थांबला तरी चालत, हमी भाव जर आम्हाला चांगला भेटला तर आम्ही रस्ता काय तालं घर बांधून एवढी ताकद शेतकऱ्याच्या मंडळात आहे, त्या आम्ही विसरता कामा नये. म्हणून आपण सर्वांनी 28 तारीख ऑक्टोबर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून मुख्यमंत्रीला 4-5 दिवसाच्या मुक्कामी यावं याचा आहे. आम्ही सरकारला इशारा देतोय तर तुम्ही 28 तारखेच्या निर्णय घ्या. पैसे नाही म्हणता तर शक्तीपीठ 85,000 कोटी खर्च कसा केला, गृहनिर्माणासाठी तुम्ही 75,000 कोटी कुठून देता, आज 18 लाख कोटी रुपये आम्ही उद्योगपत्यांच्या मार्फत पैसे आले कुठून विचारलं पाहिजे. आज जर विचारले नाही हे प्रश्न तर आम्ही काय सांगितलं पाहिजे आमदार आले, काय सांगितलं पाहिजे खासदार आले, याचं भान ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही काय आमदार खासदाराला तर तुम्ही खुश आहे, मोठ्या पुढे लग्नाला आणि लहान पुढे लग्न त्या आमदार खासदारासाठी 2-2 तास लग्न लावत नाही, कशाला बाहेर लोक आहे, काय मूर्खता आहे. मेहनत केली बाबानं, श्रम ओढले मायनं, आणि हा आमदार येते म्हणून थांबतोय. कठीण आहे. ज्याला आम्हाला उठलं मी सभागृहात बोललो, बोलता बोलता त्या घरकुलाबाबत बोललो होतो. पंतप्रधान आवास योजना ही शहरात गेली तर 2.5 लाख भेटते आणि गावात गेली तर 1.25 लाख भेटते. अध्यक्ष महोदय, तुमच्या खुर्चीच्या वरते डोक्याच्या वरते सत्यमेव जयते लिहिलाय, हे सत्य आहे का अध्यक्ष महोदय? हे असत्य आहे. जे माझ्या ग्रामीण भागात गेली तर 1.25 लाख का होतं आणि शहरात लोकांना 2.5 लाख काय दिले? म्हणजे हा हरामी आहे. इथे छत्रपती शिवाय महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लागले आहे, ते तुम्हाला पाहत आहे अध्यक्ष महोदय. ते रडत असेल, दुःख व्यक्त करत असेल, का असा भेदभाव का आहे? तो भेदभाव तोडण्यासाठी आमचं आंदोलन आहे. आणि उपोषणावर असतो लक्ष्मी मांडल्या आंदोलनाकडनं आणि माझ्या आता ग्रामीण भागात कुणाचे पैसे 2 लाख झाले. पैशाची लढाई हे एका जातीचं भलं झालं नाही, सगळ्या जातीचं भलं होणार आहे. ज्या दिव्यांगासाठी आम्ही आंदोलन करायला लागलो, हात नाही पाय नाही पुढे नाही, याच्यासाठी कोणी बोलणार नव्हतं. कारण मत हे ते झाले, मत आहे तिथे आमचा त्यांचा बोलते. जिसका ज्यादा समाज जिसके ज्यादा हो उसका आवाज बड़ा हो जाता है देश के अंदर. जातीशिवाय कुठे जात नाही. आम्हाला भाव पाहिजे ना, आम्हाला कुठल्या प्रकारचं सुखी जीवन पाहिजे. आम्हाला आमच्या जातीचा माणूस निवडून आला म्हणजे जग जिंकलो रे आम्ही, जग जिंकलो. पण जातीतल्या माणसाला जातीतला अपंग दिसला नाही, आमचा रोज आत्महत्या करणारा शेतकरी दिसला नाही. त्या जातीतल्या माणसाला हे विचारा. आजही माझी माय मावली जर एखादी डिलिव्हरी सरकारी दवाखाना करतं तर तिथं काय व्यवस्था आहे? एक बेड असतं, 2 जण झोपा लागतात एका बेडवर. काय सुधारणा झाली 75व्या वर्षामध्ये? विचारा थोडं. गरीबाचं शिक्षण वेगळं झालं, श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं. प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन सरकार सत्तेत आलं, पण प्रभू रामचंद्राचा आदर्श आहे कुठे तुमच्यात? तुम्ही तर रावणाच्या अवलादीसारखे वागायला लागले. देणारा आमचे प्रभू रामचंद्र ही अवलाद आहे. शेतकरी मरत तरी यांचं तोड मिळत नाही. हे प्रभू रामचंद्राचं शिकवण. आमचे वसंतराव नाईक या राज्याचे पहिले मुख्यमंत्री विदर्भातले. जेव्हा दुष्काळ पडला, अवकाळ पडला महाराष्ट्रामध्ये, लोक हरपळून निघत होते, तेव्हा वसंतराव नाईक पंतप्रधान निघालं तर माझ्या महाराष्ट्रातले लोक यातना भोगत आहे, रोज मरत आहे. पंतप्रधान महोदय, हे जर निधी पाठवला नाही तर हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री जरी असला तरी आत्महत्या केल्याशिवाय होणार नाही. ही भाषा होती वसंतराव नाईकांची. मुख्यमंत्री असून तेवढी कठोर भाषा माझ्या शेतकरी शेतमजुरांसाठी. आणि हे म्हणतात आमचे देवेंद्रजी, दुष्काळ पडू द्या म्हणून कर्ज माफी देते. देवेंद्रजी, तुम्हाला काय वाटतं माझा शेतकरी रोज पाय घासून गेला पाहिजे, रक्तबावळ झालं पाहिजे, तेव्हा तुम्ही औषध उपचार करणार? त्या रक्तबावळ व्हायच्या अगोदर करणार देवेंद्रजी? चालेल, या समाजाचे मेळावे घ्या, त्या समाजाचे मेळावे घ्या, त्याला खुश करा. 10-15 मंदिर इकडे बांधा, 10-15 मंदिर इकडे बांधा, काही पुतळे उभे करा, काही अधिक काही उभे करा. रोज शेतकरी मरतं, त्याच्यासाठी बोलायला तयार कोणी नाही. आम्ही खुश आहे, आम्ही खुश आहे. आम्हाला तेच पाहिजे. गावात एक समाज मंदिर दिलं तर समाज खुश आहे, पण समाजाला लुटल्या किती जाते ते पाहणार तरी कोण? शेतकऱ्यासाठी बोलणार तरी कोण? 3400 रुपये सोयाबीन जर विकायला लागली आणि कोणीच बोलत नसेल, काय करायचं त्या सगळ्या गोष्टीचं? काय करायचं सांगा बरं तुम्ही? कोणीच बोलायला तयार नाही. आमच्यासारखा बोलायला तयार झाला तर तुम्ही त्याचे उन्हे काढत असाल. हा कोणत्या जातीचा आहे, हा कोणत्या धर्माचा आहे, हा कोणत्या पार्टीचा, याचा होय का त्याचा होय, एवढा कशाला विचार करत रे? हा शेतकऱ्याचा होय एवढा विचार कर, विषय संपून टाकणं. उलट आमचेच जर शिल्प्या पाळायला लागल्या आणि आमचंच उन्हा टिपायला लागलं तर अर्थ काय? केल्याशिवाय काही होत नाही. देव सुद्धा पावत नाही. कर्म से बड़ा कुछ नहीं हो सकता.
तुकोबानं म्हटलं, लाख बोलण्याहून थोर काय कर्तबगार थोर. बोलणं महत्वाचं नाही, कर्तबगारी महत्वाची आहे. लाख बोलण्याहून कर्तबगार जो कर्तव्य करतं त्याचं खरं महत्वाचं आहे, कर्तव्य महत्वाचं आहे. माझं कर्तव्य कोणाचं जीव घेणी नसलं पाहिजे. माझ्या कर्तव्यामध्ये कोणी द्वेष नसला पाहिजे. गावागावातल्या वादामध्ये सरकार चांगलं झोपतं, लक्षात घ्या. तुम्ही रोज गावागावात भांडले पाहिजे, रोज जाती धर्माच्या भांडणात तुमचा वाद वाढला पाहिजे. कधी हिरवा झेंडा घेऊन लढले पाहिजे तर कधी भगवा घेऊन लढले पाहिजे. कधी निळा घेऊन दंगल झाली पाहिजे तर कधी पिवळा घेऊन दंगल झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्यात गुंतले राहता, सरकारवर दुर्लक्ष होते. आणि सरकारवर दुर्लक्ष झालं तर शेतकरी रोज मरतं. तो निळ्यावाला राहतं, भगव्यावाला राहतंय आणि हिरव्यावाला पण असतं. हे आमच्या डोक्यात कधी येईल हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि पत्रकारांना शेवटचं सांगतोय, पत्रकारांना मला विचारलं, तुम्ही एवढी सगळी खटपट घेता, एवढं सगळं फिरताय, मग याच्यात सरकार काढावं जागावरून काय? सरकार जागा होईल का तुमच्यावर? मी म्हटलं, सरकारसाठी मी फिरतच नाही, मी शेतकऱ्यांसाठी फिरतोय. आणि शेतकरी जेव्हा जागा होईल पाहिजे. संख्या शेतकऱ्याची जगाच्या पाठीवर आणि देशाच्या पाठीवर शेतकरी असतात. शेतकऱ्याला आम्ही पाहिजे त्याचा आवाज मोठा आहे, आवाजच राहिला नाही. धर्माच्या नावानं मेला तर किमान दंगल तरी होते, त्याची जात तरी सोबत राहते. पण शेतकरी मेला म्हणून कोणीच सोबत राहत नाही. काय अवस्था आहे आमची? आम्हीच आमचा मर्डर केलेला आहे, खून केला आहे. सरकारने नहीं किया है खून, आप खुद ने किया हुआ है. आप खुद ने सबको खुद को मिटाया है. तुम्ही स्वतःला मिटून टाकलं. तुमचं काही अस्तित्व राहिलं नाही देशामध्ये. तुम मरे तो आप मरे नाही. 6.5 लाख शेतकरी मेला, साधी वाच्यता नाही आहे. रोज 10 ते 15 शेतकरी मरतं, कोणी बोलायला तयार नाही. आम्ही बोलतोय तर वांद्यात येतंय. म्हणून आमच्या सगळ्यांना विनंती आहे मित्र हो, का तुमच्या गावगड्यातल्या काय भानगडी असेल, तुमचे काय वाद असेल, गटातटातलं राजकारण असेल, ते सगळं बाजूला ठेवा. आणि हे एकदा जोड्याने म्हणा, बस मैं किसान हूं, इस देश का अभिमान है. या विचारानं आपण एकत्र व्हावं. 28 तारखेला आपण सगळ्यांनी बुट्टेबुरीला येणार आहे. सगळे 2 जण येणार आहे, एक हा तो येणार सगळे. 28 तारखेला तुळशीचं लग्न आहे. तुम्ही म्हणा तुळशीचं लग्न करावं का आंदोलनात जावं? काय करा, तुळशीचं लग्न करा का? तुमचं लग्न धोक्यात येणार आहे. तुम्हाला पोरगी कोण देते का इथून 5 वर्षात? तुम्हाला 3,000 जर सोयाबीन विकायला लागली आणि 6,000 जर कापूस विकायला लागलं तर काय तुमचं थोबाड कोण पोरगी देणार आहे का कोणी? तुम्ही तरी तुमची बहीण शेतकऱ्याला देता का? पहिले नोकरीवाला चपराशी चालतं, पण शेतकरी चालत याच्यावर आहेच काय? कोणत्या भावानं सोयाबीन विकाय अजूनही तुम्हाला माहित नाही. एवढा तो अंधार कारभार आहे. सब अंधेरी राहत है साली, कहा उजाला आएगा पता नहीं. धन्यवाद. 28 ला आपण ऑक्टोबरला तुम्ही यावं अशी विनंती करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.